माझ्या भावाचा मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात आला आणि एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला लागला आणि त्यानंतर काही कालावधीपूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी तो मला भेटायला आल्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो. गप्पा मारत असताना सहज मी त्याला विचारलं की नितीन, तुला भविष्यामध्ये घर घ्यायचं असेल, लग्न करायचं आहे, गाडी घ्यायची आहे, तर या संदर्भात तू काही नियोजन केलं आहे का? तो म्हटला मला, काका माझ्याकडे पैसे शिल्लक राहत नाही. मला जरा शॉक बसला, कारण पगार चांगला आहे आणि पैसे शिल्लक का राहत नाही. तर मी त्याला विचारलं की तुझा पैसा कुठे खर्च होतो? तर आम्ही एक बघितलं, अननेसेसरी शॉपिंग, मॉलमध्ये जाऊन खर्च करणं, त्यानंतर हॉटेलमध्ये जाणं, पार्टी करणं, ब्रँडेड वस्तू घेणं, या सर्व गोष्टींवरती खर्च होत असताना त्याच्याकडे पैसा शिल्लक राहत नाही. मग त्याला मी विचारलं, तुझ्याकडे पैसा शिल्लक राहत नसेल तर तुझी स्वप्न कशी पूर्ण होतील? तर त्याने मला विचारलं की काका तुम्हीच सांगा आता काय करायला पाहिजे. मी त्याला एक इक्वेशन दिलं की तुझ्या इन्कम मधनं जोपर्यंत तू 30% बचत करत नाही तोपर्यंत तू घर, तुझी कार घेऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या इन्कम मधनं 30% बचत केली तर आपण हॅप्पी राहू शकतो आणि नियोजनबद्ध आयुष्य जगलो तर आपण सुखी होऊ शकतो.